श्री भागवत माणसाला निर्भय बनविते। भागवतात लिहिले आहे की ध्रुव मृत्यूच्याही डोक्यावर पाय देऊन स्वर्गात गेला होता। राजा परीक्षिती शेवटी म्हणाला की मला आता काळाचे भय राहिले नाही, मला काळाचे भय वाटत नाही। भागवत श्रवण करणारा जर परमेश्वरावर प्रेम करणारा असेल तर त्याला काळाचे भय वाटत नसते। जे भागवताचा आश्रय घेतात ते निर्भय होतात। लोक मृत्यूला अमंगल मानतात, परंतु हा मृत्यू अमंगल नाही। मृत्यू म्हणजे काळ, हा परमात्म्याचा सेवक आहे, म्हणून तो मंगल आहे। देवाला वाटत असते माझा बालक आता योग्य झाला आहे, म्हणून तो काळाला आज्ञा देत असतो की त्या जीवाला पकडून आणा। ज्याच्या मनात पाप करण्याचा विचारही येत नाही त्याचा मृत्यू मंगलमय होत असतो। जो माणूस मृत्यूचे खरे भय बाळगत असतो त्याचे जीवनही बिघडत असते व त्याचा मृत्यूही अमंगल होत असतो। अंतकाळी जी घबराट होत असते ती मृत्यूच्या भयाने नव्हे तर केलेल्या पापांच्या आठवणीने होत असते। पाप करताना माणूस भीत नसतो, परंतु पापाचे फळ भोगण्याची वेळ आली म्हणजे माणूस भीतो। व्यवहारात लोक एकमेकांचे भय बाळगत असतात। मुनीमजी शेठजीचे भय बाळगतात, कारकून अधिकाराचे भय बाळगतात, पण माणूस देवाचे भय बाळगत नाही, म्हणून माणूस दुःखी होत असतो। भागवत माणसाला निर्भय बनविते। श्री भागवताच्या आश्रयाने माणसाला निर्भयता प्राप्त होते। मी म्हणजे परमात्मा हा श्रीकृष्णाचा अंश आहे, मी भगवंताचा अंश आहे असे वाटू लागते। काही पैसे खिशात असले तर माणसाला हिम्मत येत असते, तर मग परमात्म्यालाच बरोबर घेऊन फिराल तर आपण निर्भय बनाल यात शंकाच नाही। भयाविना प्रभूवर प्रेम बसत नाही। काळाचे भय बाळगा, काळाचे मृत्यूचे भय बाळगण्याने देवाविषयी प्रेम उत्पन्न होते। म्हणून काळाची, मृत्यूची, पापाची भीती बाळगा, धर्माची भीती बाळगा। माणूस जर नेहमी काळाचे भय बाळगील तर त्याच्या हातून पाप होणार नाही। निर्भय व्हायचे असेल तर पाप सोडून द्या। श्री भागवत शास्त्र आम्हाला निर्भय बनविते। माणसाला दुसऱ्या कशाचे भय वाटो न वाटो, पण काळाचे भय मात्र त्याला वाटतच असते। कामाचा नाश करून जो भक्ती व प्रेममय जीवन जगतो तो काळाचा मार खात नाही। काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर परमेश्वरावर अतिशय प्रेम करा। परमेश्वरावर अतिशय प्रेम केल्या वाचून हे काम, क्रोध आदी विकार जात नाहीत। परमेश्वरावर प्रेम कराल तर काळाचे भय राहणार नाही। ध्रुव मृत्यूच्या शिरावर पाय देऊन स्वर्गात गेला होता। तक्षक काळाचेच स्वरूप आहे। काळ नावाचा तक्षक कोणालाही सोडत नाही। या काळाला कुणाचीही दया येत नाही, म्हणून याच जन्मात या काळावर विजय मिळवावा। ज्यावेळी जन्म होतो त्याच वेळी मृत्यू काळ व मृत्यूचे कारण निश्चित होत असते। जय जय राम कृष्ण।